ज्या मंदिरात काही दिवसांपूर्वी लग्न केलं, त्याच मंदिरात एका जोडप्यानं आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात ही अत्यंत दुःखद घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी हरगाव पोलीस स्टेशन परिसरातील अनिया कला येथील प्रसिद्ध महामाई मंदिराच्या परिसरात एका नवविवाहित जोडप्याचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त 22 दिवसांपूर्वीच या जोडप्यानं याच मंदिरात लग्न करून नवीन जीवन सुरू केले होते. आता त्यांनी त्याच ठिकाणी या जोडप्यानं एकाच दोरीला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मृतांची ओळख 22 वर्षीय खुशीराम आणि त्याची 19 वर्षीय पत्नी मोहिनी अशी झाली आहे. हे बस्ती, पूर्वा, लहारपूर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार खुशीराम आणि मोहिनी यांचे दीर्घ काळापासून प्रेमसंबंध होते. ते दूरचे नातेवाईक होते आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा होती. परंतु सुरुवातीला दोन्ही कुटुंब या नात्याला विरोध करत होती. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी 6 डिसेंबर रोजी घर सोडलं आणि हरगाव येथील महामाई मंदिरात वैदिक पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर अनेक दिवस दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव आणि नाराजी होती. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार कालांतराने गोष्टी सामान्य होऊ लागल्या आणि कुटुंब हे नातं स्वीकारण्यास तयार झाले. लग्नानंतर खुशीराम त्याची पत्नी मोहिनीसोबत त्यांच्या लहारपूर येथील घरात राहत होता. बाहेरून सर्व काही सामान्य वाटत होते, परंतु अचानक झालेल्या या घटनेनं सर्वांना धक्का बसलाय. रविवारी सकाळी गावकरी पूजेसाठी महामाई मंदिरात पोहोचले तेव्हा तेथील दृश्य भयावह होते. मंदिराच्या आवारातील एका जुन्या झाडाला पती पत्नीचे मृतदेह एकाच दोरीला गळफास घेतलेले होते. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि संपूर्ण अनिया कला गाव हादरून गेले. ग्रामस्थांनी तात्काळ हरगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हरगावचे निरीक्षक बलवंत शाही यांनी सांगितले की मृतदेह फासावरून खाली काढण्यात आले आहेत. पंचनामा करण्यात आला आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. लग्नाच्या 22 दिवसांनंतर नवविवाहित जोडप्यानं हे भयानक पाऊल का उचलले याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरू करण्यात आलाय. यामागे मानसिक ताण, कौटुंबिक तणाव किंवा इतर काही कारणं आहेत का हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या मते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण आणि वेळ उघड होईल. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.